गाईज, कसे आहेत तुम्ही? सगळे बरे आहेत ना? आय होप तुम्ही सगळे बरे असणार. मी तुमचा लाडका पर्याय छोटू पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो. आज आम्ही चाललो आहे नेरूळवरून माऊली किल्ल्यावर, म्हणजे माऊली फोर्टवर. तर इथून तर एकटा चाललो आहे. बघू, एक मित्र आहे, त्याला फोन करतो. तो आला तर ठीक, नाही तर वाशिंदला म्हणजे आसनगाव साईडला अमोल थांबला आहे, मग त्याच्याबरोबर जाईल. पहिल्या याच्या घराखाली जातो, तो आहे का बघतो, मग तुम्हाला कळवतो. लगेच समजेलच तो येईल का नाही तुम्हाला. तर राहुल पण भेटला आणि त्याला घेऊन डायरेक्ट वाशीच्या पंपावर आलो आहे. तर वाशीच्या पंपावरून डायरेक्ट जाणार आम्ही शहापूरला, कारण आधीमध्ये व्हिडिओ काढत नाही बसणार, कारण मलाच गाडी चालवायची आहे, तर तो पाठी बसणार आहे. तर बघू, डायरेक्ट तिकडे जाऊन भेटू. अमोल पण असणार आहे तिथे, तर भेटू तिकडे जाऊ. पार झाले, अजून अर्धच अंतर पार झाले आणि त्यातच आमची वाट लागली. इथून अजून 1 तास आहे, तर अजून हाल खराब होणार आहे, कारण बाईकवरती हेल्मेट तर कधी वापरला नव्हता एवढं लांबपर्यंत, कारण मध्ये मध्ये काढून ठेवायचं कधी कधी. पण आता कंटिन्यू हेल्मेट घालतो नेरूळवरून इथपर्यंत. तर पूर्ण केसांची मग वाट लागली ना, चेहऱ्याची तर धुळीने वाटच लागली, कारण हाफ हेल्मेट होता. ते हेल्मेट फुल आहे, पण तो आम्ही हाफ केला आहे. तर बघू आता इथून निघतो आता पुढे. इथून 1 तास आहे अजून, तर बघू पुढे जाऊ. चाय ब्रेक. आम्ही पटेलची गाडी आणली, कृष्णा पटेलची गाडी आणली. कृष्णा पटेलच्या हॉटेलवर थांबले, पटेल हॉटेलवर. तुझं माझे बोर्ड दाखवलं पिण्या काय सीन. फायनली आता आम्ही इथं माऊलीगडावर पोहोचलो आणि आम्हाला सुखरूप पोहोचवलंय. अमोलनी सुखरूप आलोय. असं रस्त्यावरून आलोय ना आम्हाला. मला जाताना मी एकटा सोडलं, मी कुठेतरी भटकल इथं. आणि आम्ही इथं रात्री येणार होतो कॅम्पिंगला, नशीब आलो नाही. खरं वाट लागली असे रात्री. आम्ही काय केलं, आम्ही मित्र माऊल गडावरचा नवीन मित्र हा आमचा टॉमी. तिकीट काढायचं होतं, पण तिकीट काढायला कोणच नाही. 90 रुपये वाचले आमचे. हा लोकल आहे म्हणून, आमच्यावर लोकल माणूस आले म्हणून आम्ही वाचलो इथं. पक्का रस्ता संपलाय आता. आता आम्हाला कच्चा रोड लागलाय, कच्च्या रोडने जायला लागणार आहे. अशाच प्रकारे आमचे लाडके छोटू चालत आहेत नागमोळी वाटेवर. त्यांचे पुढे एक लाकडी पूल लागला आम्हाला. राहुल अशा उड्या मारते, पडला असतो घरी न्यायला स्ट्रेचर पण नाही, फांद्या गोळा करायला लागतील याला न्यायला. वाचून घ्या तुम्ही. बापरे काय खतरनाक फोटो. ए माझा एक काढ ना असा. जा फोटो आलाय, दाखव. हा बघ ना, असाच एक काढ सेम. कोणाचा आहे? थोडस वरून घे ना, माझा पण असाच. हे चांगला फोटो काढलाय, पण थोडासा मला वरून घे बस. थोडा थांबलोय, पण मजा पण येते.
घामाघूम झालोय. अमोल कुठल्या स्पॉटवर थांबतच नाही, नुसतं नेतोय. आम्ही नवीन आहे, आज जुना आहे, तरी वेळेला एवढा घाम फुटला आहे. तर माझी तर काय अवस्था झाली असं. हा नुसता फोटो काढतोय. चालू आहे अर्ध चढणं तर सोडा, 20% पण नाही चढलो नाही, नुसतं फोटोशूट चालू आहे. नुसता ढाच्याचा फोटोशूट चालू आहे इथं. जाम दमलोय. पुढचा स्टॉप लवकरच घ्यायला लागेल. पक्ष्यांचे एवढे भारी आवाज येतात ना, पक्ष्यांचे जाम भारी. दादा ब्लॉगर आहे. कसलं चढावे कुठनं? स्ट्रेट आहे काय? बच्चा अभी किधर जाऊ, यही तो मुश्किल वक्त है. कुठून आला तू? चढशील बघ आरामात. ये पुढं. अरे माझे बुट सरकतायत ब्रो. बुट काढून येऊ का? नाही ये ना, डायरेक्ट तसंच कुठं काढत बसतो. सरकतायत. इकडनं ये, या साईडने जा खाली, तिकडनं फिरून ये. नाही इतकी कशी आहे का? माउंटेन ड्यू. हा हा बाबा बाबा झाड बघले. हा निमुळती वाट. चढल ना बच्ची. मला मोबाईल घेऊन चढतोय रे मी. चढ. हा चला. हा एवढं चढलोय, अजून तिथपर्यंत जायचंय. माझी अवस्था बघू शकता, जाम वाट लागली. अजून अर्धा एक तास बोलतात वरती. झाडा झुडपातून रोड आहे पूर्ण. अमोल हा आलो आलो. अडीच 3 तास झालेत, अजून अर्धाच आहे. म्हणजे अजून मला ना जायचं एवढ्या वरती. तो झेंडा आहे, त्या झेंड्याजवळ पोचायचं अजून. मला तर वाटतं अजून मला 1-1.5 तास फिक्स आहे. हे तर गेलेत पुढं दोघं, कारण पाणी पण संपले सगळं बाटलीतलं. अर्धीच बॉटल राहिले. केवढा वर आले आम्ही बघा. ही दरी दाखव, दरी 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 इकडची दरी. हॅलो मी भावांनो आता तिथं बसलेलो. ते ह्याला इग्नोर करा. जाम वरती आलोय. माझी कॅपॅसिटी तिथं संपली. अजून इथून अर्धा-पाऊण तास आहे वरती. तर असं वाटत नाही पोचेल वरती. फायनली ती सीडी आली जी व्हिडिओमध्ये बघितलेली, की लास्ट टप्पा म्हणजे ती सीडी एक वरतीच आहे.
पण तिथे जायला पण मला असं वाटतंय अजून 15-20 मिनिट लागतील, कारण एवढा दमलो, पाणी काहीच नाही माझ्या शरीरात. आणि त्यात झोप पण नव्हती, काल झोपलो पण जरा कसं उठून ट्रेकला आलो, त्यामुळे अजून वाट लागली. असं वाटतं वर जाऊन कुठलं कसलं पण पाणी भेटो, कोण ना कोण पाणी देवो मला बस. चला बघू पुढे किती जाता येते मला, तर बघत राहा लास्टपर्यंत मी पोचतोय की नाही. चला फायनली टॉपला आलो आणि त्या सीडीजवळ सुद्धा आलो आहे. चला वर जाऊया. वर पाणी घेऊन ठेवलं राहुलने, म्हणजे पट्याचा बॅनर होता महादरवाजाकडे, तर पोचलोय. पण तिथून आता खाली जायला पुन्हा एकदा रस्ता आहे, म्हणून दाखवतो. हां, इथून खाली गेलो, एक शंकराचं मंदिर आहे, म्हणजे ते पिंड आहे. बघू जाऊन आता. उंचावर आलो आम्ही आणि आम्हाला पिण्याच्या पाण्याचं कुंड भेटले, मस्त थंडगार पाणी आम्हाला पिऊन जातो. खरं वरती पिण्याचं पाणी आहे. हे बघा खोटं वाटते तर बघा, आपण भरतो एकदम पाणी. गोड पाणी लागते जरा मला. फायनली खाली उतरलो आता, तरी पण इथून सुद्धा अजून 15 मिनिट आहेच गाडीजवळ पोचेपर्यंत. तर इथे जेव्हा पण याल तुम्ही जर या किल्ल्यावर, तर पाण्याच्या बाटली जास्तीत जास्त जेवढं घेता येतील तेवढ्या पाण्याच्या बाटल्या घ्या, कारण आमचे हाल बेकार झाले ते पाणी संपलेलं म्हणून. तर चला हा व्लॉग मी इथंच एंड करतो, कारण याच्या पुढची क्षमता नाही आता माझ्याकडे. चला.